नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण डब्बा भाग 5 मस्त ढोबळी मिरचीची भाजी करणार आहोत मुलांच्यासाठी खायला डब्यात। आणि मुलं ढोबळी मिरची वगैरे खात नाहीत, तर बघा आपण कशा प्रकारे करू शकतो तर मी तुम्हाला दाखवते आता। चला तर मग करूया आता। तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। 4 ढोबळी मिरची घेतल्यात मी, परत 2 कांदे, टोमॅटो 1, कोथिंबीर घेतल्या चिरून बारीक, आणि थोडासा जाडसर, जास्त नाही, थोडं बारीक थोडं जाड शेंगदाण्याचा कूट घेतलाय। तर चला आता करूया आता आपण मस्तपैकी। तर आपल्याला पहिलं तेल घालायचं आहे 2 चमचे। तर आता तेल आपलं तापलं की आता जिरं घालून घ्यायचं आहे। आता कांदा घालून घेऊया। तर मुलं भाज्या खात नाहीत, म्हणून आपण जरा वेगळ्या पद्धतीने केलं ना तर खातात मुलं। आणि ह्याच्यानंतर मी पराठ्याची सिरीज दाखवणार आहे। परत मुलांना म्हणजे शाळेत पौष्टिक पराठे वगैरे दिले ना की भाज्या पण जातात पोटात, आणि मुलांच्यासाठी आरोग्यासाठी पण चांगलं असतं त्यांच्या। आणि धिरडे वगैरे पण मूग डाळीचे वगैरे दिले ना ते पण मुलं आवडीने खातात। आता ढबू आपण छान एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, आणि आता त्यातच आपल्याला कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात ते, टेस्ट पण छान होते भाजीला। आता ढबू घालून घेऊया आपण। आता यात 5 मिनिटं आपण याला छानपैकी फ्राय करून घेऊया। आता टोमॅटो घालून घेऊया। आता पावसाळ्यात भाज्या पण भेटत नाहीत, मग तर आपण कुठल्या प्रकारे भाजी आणून त्याला जरा टेस्ट एकदम मस्त वेगळ्या प्रकारे करून दिली ना चपाती बरोबर, मग मुलं जरा वेगळ्या पद्धतीने त्यांना सगळं आवडतं, म्हणून आपण अशा प्रकारे करायचं। आता यात आपण आत्ता हिंग घालायचं, यात जरा भाजीला वास पण छान येतो। आता लाल तिखट घालायचे, हे जास्त तिखट नाही आहे, घरातला मसाला आमचा। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी जास्त तिखट घालू शकता। थोडंसं घातलं। आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। आता पाणी घालायचं आहे थोडंसं हे करून। आता कोथिंबीर घालून घेऊया, आणि पटकन शिजते पण भाजी ही, त्यामुळे आपल्याला सकाळच्या गडबडीत
भाजी एवढं करायला वेळ नसतो ना, त्यामुळे पटकन ही भाजी शिजते पण आणि होऊन गडबडीत आपला डब्बा पण तयार होतो. आता हा किचन किंग मसाला आहे, मी घरीच केला आहे. ह्याची रेसिपी पाहिजे असेल तुम्हाला सांगते. तर हा घातला आहे मी थोडासा, त्याच्यामुळे टेस्ट एकदम मस्त पावभाजीसारखा होतो भाजीला आपल्या. तर आता आपण ह्याला एक 7-8 मिनटं 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपली भाजी दाखवते मी तुम्हाला. तर बघा आपली मस्त भाजी आता शिजलेली आहे. आपण ते तेलात परतलं आहे ढबू, त्यामुळे एकदम मस्त लवकर शिजते त्याच्यामुळे आणि टेस्टी पण होते. तर चला आता सर्व करून घेऊया डब्यात घालायसाठी. आणि टेस्ट तर एकदम मस्त होते. चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, एकदम गरम गरम चपाती भाजीबरोबर एकदम छान लागते. आणि मुलं पण नक्की आवडीने खातील. बघा तुम्ही पण नक्की करा. आणि कलरफुल पण दिसते. मुलांना कलरफुल भाजी वगैरे बघण्यासाठी पण खाण्यासाठी आवडते. चला तर आता आपण सर्व करून घेऊया. तर बघा आपली मस्त अशी शिमला मिरची, ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे डब्यात. आता आपण याच्या बरोबर खाण्यासाठी मुलांना काकडी वगैरे, तुम्ही बीट वगैरे पण आणा, सॅलड वगैरे त्यांना द्यायचं मुलांना. म्हणजे मुलं जरा सॅलड वगैरे पण मुलं खातात. तर असं नक्की करून बघा तुम्ही अशा प्रकारे भाजी. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला ही भाजीचा एपिसोड. आणि तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून बघा. आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.